नमस्कार. ही आपली शेताच्या कडेची छोटीशी परसबाग आहे. परसबागेमध्ये ही हळद आहे. हळद लावलेली नाही, गेल्या वर्षी या ठिकाणी आपण लावली होती, ती काढून घेतली. पाऊस पडल्यानंतर ही पुन्हा उगवली. त्यामध्ये रताळ आहे, आळू आहे, आळवाची पानं आहे त्याकडला, वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत, काही लहान आहे काही मोठे, त्यामुळे काही लक्षात येत नाही. कडनी वाल लावलेली आहेत. या परसबागेच्या आजूबाजूने आपल्या ही मोठ्या पानांची झाड आहे, जागजागी पाहू शकता तुम्ही, उगवलेली झाड आहे. झाडं कशाची आपल्याला काही माहिती नाही, पण आदिवासी ठाकर समाजाची लोक ही झाडं काढतात. त्यांच्या खाली बटाट्यापेक्षा मोठा साधारणपणे अर्धा ते 1 किलोचा कंद असतो. ते कंद काढून ते लोक नेतात. आपण काही ती झाडं मारत नाही किंवा त्यांना तणनाशक मारत नाही. आपण त्यांची जोपासना केली. जिथे कुठे आपल्याला कंद सापडतील ते पुन्हा आपण जमिनीत गाडतो. पाहू शकतो त्यांचे खोडं कशी सापाच्या याच्यासारखी दिसतं ते. आणि अगदी मोठ्या प्रमाणात आपल्या इथं उगवलेले, अगदी त्यांचं जंगल झालेले, त्यांना वाढायला पण जागा नाही. उन्हाळ्यात आपण भरपूर असे कंद जमिनीत गाडले होते. ही वनस्पती फक्त पावसाळ्यातच आपल्याकडे दिसते. उन्हाळ्यात ऑटोमॅटिक ती फक्त कंद जमिनीत राहतात, बाकी त्याचं खोड वरचे झाड नष्ट होऊन जाते. अगदी पाहू शकता आपण सगळीकडे तेच कंद उगवलेले. त्याचा उपयोग जर काय आपल्याला कळलं तर आपण देऊ शकतो. हे जे झाडांच्या खोडांमध्ये जे उगवले हे पूर्ण आपण उन्हाळ्यामध्ये गाडलेले कंद आहे. हे आपण लावलेले कंद आहेत सर्व. उन्हाळ्यामध्ये अगदी बटाट्यावानी छोटे छोटे कंद असतात. पावसाळा होऊन गेल्यानंतर त्यांचं वजन अर्धा किलो, 1 किलो, 1.5 किलो असे पण होतात. हे सर्व उगलेले कंद आहे. आता तुम्हाला मी एक कंद काढून दाखवतो. ह्या प्रकारचं झाड आहे, हे कवळं झाड आहे. थोडंसं निबार झालं का त्याच्यावर सापासारखी आकृती तयार होते. आता हा कंद जुना आहे, याला पुढल्या वर्षी नवीन कंद येईल. याला आता मुळं आलेले, हा कंद खराब होऊन जाईल आणि त्या जागी त्याला नवीन कंद येतील वर. आता ह्या वर्षी आपल्याकडे कदाचित भरपूर असे कंद तयार होतील. त्याचे उपयोग जर कोणाला माहीत असतील नक्की सांगा, आपण ते देऊ, मोफतमध्ये देऊ. कारण ते काय आपण असेच वाया जातात दरवर्षी. भरपूर जागजागी उगलेत. धन्यवाद मित्रांनो.